नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टींसंदर्भात चर्चा करणार आहोत। आता आजच्या या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तर सर्वप्रथम मुद्दा आहे जो काही बुलेटिन आलेला आहे, म्हणजे जे काही काल बुलेटिन आलेला आहे तो पहिला मुद्दा, त्यानंतर कन्वर्ट राउंड, त्यानंतर विथ इंटरव्ह्यू राउंड आणि त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं जे काही आगामी काळामध्ये टीईटी आणि त्यानंतर तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे, याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। आता काल एक न्यूज बुलेटिन आलेला आहे। आता हे न्यूज बुलेटिन आपल्याला समजण्यापेक्षा जास्त डोकं खाजवायला लावतं, अशा प्रकारचे हे आतापर्यंतचे न्यूज बुलेटिन आहेत। पण आता कालचं जे काही बुलेटिन आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यातून अतिशय महत्त्वाची आणि चांगली व आनंदाची बातमी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे। आता सर्वप्रथम सर्वांना माहिती आहे की आपली जी काही पहिली निवड यादी लागली होती ती 25/2/2024 ला लागली होती। त्यानंतर आणखीन ही निवड यादी लागली नाही। त्यानंतर जो काही कन्वर्ट राउंड विथ इंटरव्ह्यू राउंड होणे अपेक्षित होतं ते झाले नाही। का तर जी काही आदर्श आचारसंहिता होती त्यामुळे झाले नाही। मग आदर्श आचारसंहिता जी की लोकसभेची होती ती संपली। त्यानंतर आपल्यासाठी जी काही महत्त्वपूर्ण अडचण ठरली ती कुठली होती, पदवीधर जी की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती त्याची जी आचारसंहिता लागली आणि त्यामुळे परत आपली शिक्षक भरती रखडली। त्यासाठी शासन स्तरावर योग्य ते वेळी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आणि याच्या संदर्भात पाठपुरावाही करण्यात आला आणि आपली जे काही केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याच्यासाठी परमिशन मागण्यात आली आणि ही परमिशन कालच्या तारखेला आपल्याला भेटलेली आहे। आता ही परमिशन कशा संदर्भात भेटलेली आहे, जो काही आता शिक्षक मतदार आहे, पदवीधर यांची निवडणूक आहे, याच्यामध्ये जी आचारसंहिता लागली होती मग या आचारसंहितेमध्ये आपल्याला निवड यादी लावता येत नव्हती, कुठली, कन्वर्ट आणि विथ इंटरव्ह्यूची। मग आता याच्या संदर्भात परमिशन भेटलेली आहे आणि आणखी एक महत्त्वाची परमिशन भेटली आहे जी की 25/2/2024 ला ज्यांची निवड झाली होती व यांचे काही जणांची निवड राहिलेली होती, म्हणजे आता निवड यादी लागली होती पण यांचं प्रत्यक्ष आपल्या शाळेवर रुजू झाले नव्हतं, मग त्यांचं समुदेशन झालं नव्हतं, मग यांना शाळा भेटल्या नव्हत्या, त्यांचाही मार्ग मोकळा झालेला आहे, त्यांचेही आता लवकरच होणार आहे। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जे काही आपलं रूपांतरित म्हणजे कन्वर्टेड यादी आहे त्याच्या संदर्भात परमिशन भेटलेली आहे आणि याच्या संदर्भात शासनानं सुद्धा परमिशन दिलेली आहे। पण आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, निवडणूक आयोगाची परमिशन भेटली आहे, शासनाची परमिशन भेटलेली आहे, पण जे काही रूपांतरित यादी आहे म्हणजे जे काही रूपांतरित आहेत, आता जे काही रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या कुठल्या आहेत, माजी सैनिक आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, असे वेगवेगळे आहेत। यांच्या ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत याच्यासाठी ते रूपांतरित करण्यासाठी पहिल्यांदा शासनाची परमिशन भेटली। मग आता शासनाने सुद्धा या जागा कन्वर्ट करून निवड यादी लावायला परमिशन दिलेली आहे। पण जे काही संबंधित विभाग आहेत या संबंधित विभागाकडून अभिप्राय प्राप्त करणे क्रमप्राप्त आहे। मग आता हे अभिप्राय किती दिवसामध्ये येतील हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। आता ह्याला साहजिकच 8 ते 10 दिवसाचा वेळ लागणार म्हणजे लागणार आणि हे जे काही अभिप्राय आहेत आणि अभिप्राय भेटल्यानंतर मग लागलीच निवड यादी लागेल, म्हणजे 8 ते 10 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो। आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं जी काही माजी सैनिकांच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागापैकी 10% जागा ह्या रिक्त ठेवून उर्वरित जागा ह्या कन्वर्ट केल्या जातात। मग आता याच्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आपले जे काही आयुक्त कार्यालयातील उपसंचालक आहेत यांनी संबंधित विभागामध्ये समक्ष भेट दिली आहे आणि ही जी काही प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला आहे। मग आता हे जे काही सर्व काही गोष्टी घडत आहेत ह्या गोष्टी घडल्यानंतरच आपल्याला रूपांतरित यादी लावली जाईल। मग आता ही रूपांतरित यादी गुणवत्तेनुसारच लावली जाईल, महाग जशी लावली होती त्याच नियमानुसार आत्ताची रूपांतरित यादी लावली जाईल। पण याच्यामध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की याची फिक्स डेट अशी नाही आहे की आज लागेल, उद्या लागेल, परवा लागेल, असं फिक्स तारीख काहीही दिलेली नाही आहे। पण जो काही अडथळा होता तो दूर झालेला आहे आणि आपली निवड यादी लवकरात लवकर लागेल।
मग आता ह्या रूपांतरित यादीमध्ये किती जागा आहेत, कितवीच्या आहेत ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. पण आता कालचं जे न्यूज बुलेटिन आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल याच्याबाबत कालच्या न्यूज बुलेटिनमध्ये एक शब्दसुद्धा नव्हता. मग आता हा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल, काय लागेल याच्याबद्दल आणखीनही स्पष्ट अशी माहिती नाही आहे. इकडून तिकडून अशी माहिती असते की आज लागेल, उद्या लागेल, किंवा जे काही कन्वर्ट राऊंड लागणार आहे त्याच्यासोबतच लागेल, किंवा 4-5 दिवसानंतर लागेल, किंवा 8 दिवसानंतर लागेल. ह्या फक्त वरवरच्या गोष्टी असतात. आणि वरून आयुक्त साहेब आपणास म्हणतात की न्यूज बुलेटिनवर विश्वास ठेवा. पण न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा विथ इंटरव्ह्यूबद्दल काहीही माहिती भेटत नाही आहे की म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड कधी लागेल. तर आता आपण अशी अपेक्षा करू की ही कन्वर्ट राऊंड लागल्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लगेच लागेल किंवा सोबतच लागेल अशी अपेक्षा करू. पण प्रत्यक्ष पाहायला गेलं ना, सोबत यादी लागणार नाही. हे लिहून घ्या. विथ इंटरव्ह्यूची यादी ही कन्वर्ट राऊंड लागल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर आपले जे काही त्यांनी ठरवून दिलेले आहे त्या नियमानुसार इंटरव्ह्यू होतील. तर ठीक आहे, हे होतं कालचं जे काही न्यूज बुलेटिन आलेलं आहे त्याच्यामधल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी. आता त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाची गोष्ट की आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे म्हणजे होणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यानंतर लागली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. त्याची तारीख मागं पुढं होईल कारण कोर्टामध्ये तो तात्पुरता हे दिलेला आहे, शेड्यूल दिलेला आहे, त्याच्यामध्ये मागं पुढं होतं. कारण दुसऱ्या टेटला सुद्धा तसंच झालं होतं. दुसऱ्या टेट वेळेसुद्धा असंच म्हणले होते की ही काय परीक्षा होत नाही, फक्त कोर्टामध्ये तारीख दिलेली आहे, नुसतं तारीख पे तारीख चालत राहतं. पण ऐन वेळीला अचानक असा बॉम्ब फुटला की 20 दिवसामध्ये सर्व काही झालं आणि परीक्षासुद्धा झाली. तर माझं म्हणणं इतकंच आहे की एकदम लाईटली घेऊ नका. आता जे काही लागले नाही आहेत किंवा जे काही तयारी करतात, जे काही नवीन येणार आहेत ते या गोष्टीमध्ये एकदम लाईटली घेऊ नका की हां आपण तयारी करतोय, कोणी येते आणि एकदम निगेटिव्ह कमेंट करते 2017ची भरती पूर्ण झाली नाही, मग आता जे 23-24ची चालू आहे ती सुद्धा पूर्ण झाली नाही, याद्या लागत नाही आहेत, ही भरती वारंवार अशीच चालत राहते, परीक्षा देत राहतं, हे असंच करायचं का, तसंच करायचं का, नुसत्या परीक्षा द्यायचं का, नुसते पैसे त्यांनी गोळा करतात, असल्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका. कारण अशा निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष दिले तर जे काही सध्याच्या घडीला 11,085 लागलेत ते उगच लागले नाहीत, ते ह्या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळं लागलेले आहेत. आणि ते याच्यामधले बरेचसे असे आहेत की 2017पासून तयारी करत होते आणि त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ भेटलेलं आहे. मग आता जे काही लागलेलं नाही आहे, जे काही नवीन आहेत, जे काही नवीन तयारी करत आहेत त्यांनी अशा नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. कारण आगामी काळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आहे जी की ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 100% होणार आहे. त्यानंतर लागली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा होणार आहे. याकडे दुर्लक्ष करू नका आणि लाईटली घेऊ नका. कारण कोर्टामध्ये रोडमॅप दिलेला आहे, मागं पुढं होईल पण परीक्षा होईल, हे मात्र 100% खरं आहे. त्यामुळं जे काही निगेटिव्ह कमेंट करतात, निगेटिव्ह गोष्टी करतात त्यांच्याकडे तीळ मात्र सुद्धा लक्ष देऊ नका आणि आपलं फोकस फक्त 3री शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकडे द्या. कारण आत्ताची चालू शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आत्ता चालू शिक्षक भरती आणि आगामी काळामध्ये होणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याचा तीळ मात्र संबंध असणार नाही आहे. जसा की 2017च्या भरतीचा आणि सध्याच्या भरतीचा तीळ मात्र संबंध नाही आहे, तसंच पुढं सुद्धा होणार आहे. त्यामुळं त्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या आणि नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. असो, ऑगस्टमध्ये परीक्षा आहे लागलीच. आपण शिक्षक पात्रता परीक्षेचे नोट्सचे व्हिडिओ चालू करणार आहोत आणि त्याच्या नोट्ससुद्धा पब्लिश करणार आहोत. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. कारण जेवढ्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सध्या खूप काही गोष्टी घडत आहेत त्यामुळं मला व्हिडिओ टाकायला जास्ती जमत नाही आहे आणि थोडासा वेळ लागत आहे. पण ह्या गोष्टीसुद्धा लवकरच पूर्ण होतील आणि लागलेच आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज यायला चालू होतील जे की एकदम महत्त्वपूर्ण असतील. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे
ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील। तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।